त्या दैवी पुरुषाला असं मागे फिरलेलं पाहून ती मुलगी आश्चर्यचकित झाली. बाबा, बाबा हो, तुम्ही कुठे चाललात? तुमच्याकडे इतकी शक्ती आहे की तुम्ही मनात आणलत तर त्या माणसांची क्षणात राग कराल, पण तुम्ही पाठी फिरलात. पण यावर तो महात्मा काहीच बोलला नाही. ती मुलगी इथे तिथे पाहू लागली. तिचा पाठलाग करणारी माणसं तर तिथून निघून गेली होती, पण स्वतःची सुटका होऊनही ती आता कसल्याशा विचारात हरवली होती. या जगात ती एकटी होती, अनाथ. तिला या जगात जगण्यासाठी एक आधार हवा होता. मला तुमच्यासोबत घेऊन जाल का? मलाही या विद्या शिकायच्या आहेत. त्या मुलीचं बोलणे ऐकून त्या दैवी पुरुषाचे पाय जागीच थांबले. त्याला त्याच्या भूतकाळातील त्या लहान मुलाची आठवण झाली. त्यांना आता अजून एक मांत्रिक घडवायचा नव्हता. तो दैवी पुरुष त्या मुलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिथून पुढे चालत राहिला. त्या दैवी शक्ती प्राप्त असलेल्या पुरुषाला स्वतःच्या नजरेसमोरून दूर जाताना ती मुलगी एकटक पाहत होती. रात्रीच्या त्या अंधाराची भयानता त्या मुलीला एकीकडे तीव्रतेने जाणवत होती. त्यात कोसळणारा तो पाऊस तिथली परिस्थिती अजूनच नाजूक बनवत होता. आधीच त्या मुलीला ती नेमकी कुठे आली होती तेच कळेनासे झाले होते. तिचा पाठलाग करणाऱ्या त्या माणसांपासून स्वतःचा जीव वाचवता वाचवता ती एका अनोळख्या अशा जागी येऊन पोहोचली होती जिथे दूर दूरवर कोणतीच लोकवस्ती नव्हती. तिथला कच्चा रस्ता तिला एका विराण डोंगर सदृश्य भागातून घेऊन चालला होता. इथून परत पाठी जावं तर ती माणसं कदाचित तिची वाट पाहत तिथेच थांबलेली असू शकत होती. अशा तिच्या समोर असलेली आशेची किरणेही धुसर होत चालली होती. तिला लवकरच काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार होता. ती त्या माणसाच्या पाठी धावत सुटली. बाबा, अहो, फक्त आजची एक रात्र तरी मला तुम्ही तुमच्या घरी आश्रय द्या. सकाळ होताच मी माझी निघून जाईन. तसा तो माणूस पुन्हा एकदा थांबला. त्याने मनाशीच थोडासा विचार केला आणि मग नुसतीच होकारार्थी मान डोलावली आणि आपल्या मार्गी चालत राहिला. ती मुलगीही मग त्याच्या पाठून चालत राहिली. ते कुठे चालले आहेत, ते कुठे राहत असतील, त्यांचं घर कुठे असेल, त्यांच्या घरी कोण कोण राहत असेल याची तिला जराही कल्पना नव्हती. त्यातच एक गोष्ट मात्र चांगली घडली. धोधो कोसळणाऱ्या पावसाने अचानक विश्रांती घेतली होती. तो दैवी शक्ती प्राप्त पुरुष आणि त्याच्या पाठून ती मुलगी पायवाटेने काहीही न बोलता चालले होते. त्या माणसाच्या हातातील काठीचा चमकणारा खडा अंधारात त्यांना मार्ग दाखवत होता. तोच त्या माणसाने त्याचा रस्ता बदलला. तो मूळ रस्त्यावरून खाली उतरून घनदाट झाडीमध्ये शिरला. त्याच्या पाठून ती मुलगीही घाबरत घाबरत त्या झाडीत शिरली. झाडाझुडपांतून मार्ग काढता काढता तिला चित्रविचित्र भास होऊ लागले. कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे. कोणीतरी झाडाआड त्यांना पाहत आहे. ती मुलगी भीतीने एका जागी स्तब्ध राहिली. तिथे नक्कीच कोणीतरी होतं. त्यांच्यावर नजर ठेवून तेव्हाच त्या माणसाचा भारदस्त आवाज तिच्या कानावर पडला. चालत राहा, थांबू नकोस. इतक्या वेळ त्याच्या तोंडून पहिल्यांदाच काही शब्द बाहेर पडले होते. ज्या अर्थी ते काही बोलले होते त्या अर्थी त्यांच्या बोलण्याला तसंच काहीतरी कारणही होतं असावं. काहीच वेळ ते तिथल्या एका गुहेच्या तोंडाशी आले. तो माणूस तर कसलाही विचार न करता सरळ त्या गुहेतच शिरला. जणू ती जागा त्याला आधीच माहीत असावी. पण ती मुलगी मात्र गुहेच्या तोंडाशीच उभी राहिली. त्या माणसाच्या ही गोष्ट लक्षात येताच तो त्या मुलीला उद्देशून म्हणाला, मी इथेच राहतो. जमेल का तुला इथे एक रात्र घालवायला? त्या मुलीला अजूनही तिच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसत नव्हता. तो माणूस डोंगराच्या एका गुहेत राहत होता. तिने एखादं घर, किमान एखाद्या झोपडीची तरी अपेक्षा केली होती, ज्याला एखादं दार तरी असेल, सोबत राहणारी एक दोन माणसं तरी असतील. पण इथे सगळंच मोकळं होतं आणि असुरक्षित होतं. रात्री अपरात्री कोणी या गुहेत शिरलं तर मग ते काय करणार होते? घाबरू नकोस, तू इथे सुरक्षित आहेस. त्या माणसाचे हे शब्द ऐकायला जितके आश्वासक वाटत होते तितकेच ते प्रत्यक्षात पोकळही भासत होते. त्या उघड्या गुहेत कसली आली सुरक्षा? पण त्या मुलीकडे आता दुसरा कोणता पर्यायही नव्हता. मी आलोच, तू तोवर इथे गुहेतच थांब. काहीही झालं तरी गुहेच्या बाहेर तुझं पाऊल टाकू नकोस. असं बजावून तो माणूस गुहेत अजून आत निघून गेला. ती मुलगी मात्र तिथेच ओल्या कपड्यात तशीच कुडकुडत राहिली. दोन्ही हात शरीराजवळ आणून ती त्या गुहेचा आतील भाग नीट न्याहाळत होती.
तोच तिला कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला आणि तिच्या अंगावर काटाच आला. ती गुहेच्या बाहेर अंधाराकडे एकटक पाहू लागली. तसा तिला ऐकू येणारा तो आवाज गुहेच्या अजून जवळून ऐकू येऊ लागला आणि काहीच वेळात तो आवाज गुहेच्या तोंडाशी येऊन बंद झाला. त्या मुलीचे ठोके वाढले होते. भीतीने अंग गारठलं होतं आणि तेव्हाच तिला तिच्या समोर एक म्हातारी बाई उभी दिसली. ही म्हातारी रात्रीच्या या वेळेला इथे काय करत असावी? ती मुलगी घाबरून गुहेच्या भिंतीला टेकून उभी राहिली. अंधार असल्यामुळे त्या म्हातारीलाही कदाचित गुहेतलं आतलं नीटसं दिसत नव्हतं असावं. ती एखाद्या जनावराप्रमाणे डोकं हलकसं वर करून तिथला वास घेण्याचा प्रयत्न करत होती आणि हे जरा विचित्रच होतं. कोण कोण तुम्ही? तसं त्या म्हातारीने चटकन तिची नजर त्या मुलीच्या चेहऱ्याकडे वळवली. इथे तू काय करतेस? जंगलात? एका गुहेत? तुला भीती नाही वाटत? हो, वाटते भीती. पण पण तुम्ही कोण आणि इतक्या रात्री इथे काय करताय? तशी ती म्हातारी काही क्षण गप्प राहिली आणि कसलासा विचार करत ती पुढे बोलली. मी इथे बाजूलाच राहते. माझी झोपडी आहे तिथे. चल, येतेस माझ्यासोबत? तुला चांगले कपडे देते, खायला चांगलं अन्न देते. असं म्हणत त्या म्हातारीने तिचा हात पुढे केला. ती मुलगी थंडीने कुडकुडत होती, पण तिला ज्या माणसाने वाचवले होते त्या माणसाचा तिला शब्दही मोडायचा नव्हता. नाही, नको, मी आजची रात्र इथेच राहणार आहे. असं म्हणत त्या मुलीने त्या म्हातारीच्या डोळ्यात पाहिलं आणि ती तिच्या डोळ्यात पाहतच राहिली. इथे इथे राहून तुला काय मिळणार आहे? चल माझ्यासोबत. ती मुलगी आता त्या म्हातारीच्या संमोहनाचा शिकार बनली होती. ती जागेवर उठून बसली. तिने तिचा हात पुढे केला आणि त्या म्हातारीच्या हातात ठेवला. तशी ती म्हातारी भयंकर आवाजात विक्षिप्तपणे हसू लागली. तिचं रूप संपूर्ण पालटून गेलं होतं. ती आता एखाद्या जखणीसारखी दिसत होती. ती त्या मुलीचा हात पकडून तिला त्या गुहेबाहेर आणू पाहत होती. तितक्यात जोरदार काठीचा आवाज झाला. त्या माणसाच्या काठीतून निघालेला उजेड गुहेच्या बाहेरपर्यंत आला आणि ती मुलगी भानावर आली. तिने पाहिलं, तिच्या समोर एक जखीण उभी होती. ती मुलगी जोरात किंचाळली. त्याचबरोबर त्या जखणीच्या पाठी कृष्णविवर तयार झाले. जखणीची त्या मुलीच्या हातावरची पकड अजूनच घट्ट झाली. ती त्या मुलीला तिच्या पाठी तयार झालेल्या कृष्णविवरात खेचू पाहत होती. तोच त्या माणसाच्या हातील चमत्कारी काठीचा एक जोरदार तडाखा त्या जखणीवर झाला. तिची त्या मुलीच्या हातावरची पकड सैल झाली आणि ती जखीण तिनेच बनवलेल्या त्या कृष्णविवरात गायब झाली. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.